तिने सांगितलेला घृणास्पद प्रकार ही जबाबदारी तुम्ही टाळू शकत नाही आणि त्याचा परिणाम म्हणून माझा मुलगा श्रेयस हॉस्पिटलमध्ये मरणाशी झुंज देतोय। दयानंदराव, या सगळ्या प्रश्नांची खरी उत्तरं मला हवी आहेत, नाहीतर अरे अरविंद, ताई शांत राहा। हा माझ्या सुनांच्या अब्रूचा आणि माझ्या मुलांच्या जीवाचा प्रश्न आहे आणि याच्या मुळाशी गेल्याशिवाय मी गप्प बसणार नाही। दयानंदराव, तुम्ही आमचे जावई आहात, स्पष्टच बोलतो। गेल्या 30 वर्षामध्ये आपण कधीही भेटलो नाही, एकमेकांना कधीही फोन केला नाही, भेट तर दूरच। त्यामुळे मुळात तुम्ही कसे आहात हे मला माहित नाही। माझी यशोधरा अचानक गायब झाली त्या कठीण काळात ताई आमच्या घरी आली, तिने आम्हाला आधार दिला, आम्हाला सांभाळून घेतलं। नंतर तुम्ही इथे आला, आम्ही तुम्हालाही आपलंसं करून घेतलं, तुमच्यावर विश्वास ठेवला। पण या विश्वासाचा तुम्ही इतक्या नीचपणाने घात करत असाल तर माझ्यासारखा वाईट माणूस शोधून सुद्धा सापडणार नाही तुम्हाला, हे लक्षात ठेवा। श्रावणी आणि तारा या सरनाईक घराण्याच्या लक्ष्मी आहेत, त्यांच्याकडे वाईट नजरेने बघणाऱ्या व्यक्तीला या घरात स्थान नाही। शब्दन शब्द खरा आहे अरविंदराव, पण तारा श्रावणी यांचाच नाही तर पाडातल्या मुलींचा सगळ्यांचा माझ्यावरतीच विश्वास होता, म्हणून त्या आल्या होत्या। मला मान्य आहे, विश्वासघात झालाय, ओय 100% विश्वासघात झालाय। पण अरविंदराव, तुमच्या पायाची शपथ घेऊन सांगतो, जसा तुमचा विश्वासघात झालाय तसाच माझाही विश्वासघात झालाय। अरविंदराव, तुम्ही जसे डोळे बंद करून माझ्यावरती विश्वास टाकलात, अगदी तसाच मी माझ्या माणसांवर विश्वास टाकला। पण पुढची मोठी ऑर्डर मिळणार होती, म्हणून सगळी जबाबदारी मी त्यांच्यावर सोपवून निघून गेलो। पण काही वेळाने समोरून क्लायंटचे फोन यायला लागले, डिलिव्हरी पोचलेली नाही, डिलिव्हरी अजून पोचलेली नाहीये, अजून प्रोडक्ट आमच्यापर्यंत आलेलं नाहीये, नाना प्रश्न डोक्यात। शंकेची पाल तेव्हाच मनात चुकचुकली आणि तेव्हाच ट्रक कुठे गेलाय हे मी ट्रॅक करायला सुरुवात केली। आणि ट्रॅक करता करता भयंकर पाहिलं दृश्य ते, तो ट्रक एका सुमसान ठिकाणी पोहोचला होता।
मग मात्र वेळ न दवडता मी तिकडे पोचलो. पण पण तिथे श्रेयस, तारा आणि त्या मुली नव्हत्या. तुम्हाला खरंच सांगतो, जे श्रेयसच्या बाबतीत झालं ते अत्यंत वाईट झालं. जर मी तिथे वेळेवर पोचलो असतो तर ते सगळं संकट मी माझ्यावरती घेतलं असतं. कठीण जाते दयानंदराव, तुमच्यावर विश्वास ठेवणं कठीण जाते. मी समजू शकतो, पण खोटं बोलणार नाही. शकुंतला जेव्हा या घरात आल्या ते देखील मला आवडलेलं नव्हतं. कारण गेली 30 वर्ष तुमचा आमचा काहीही संबंध नव्हता. आमची गरिबी आणि म्हणून तुम्ही आमची साथ सोडलीत. तेव्हापासून या घरातल्या प्रत्येक माणसाबद्दल माझ्या मनात अडी निर्माण झाली होती. पण जेव्हा मी या घरात आलो तेव्हा आई, तुम्ही, मुलं, सुना या सगळ्यांनी जे प्रेम दिलं, आपुलकी दिली, या घराच्या या सगळ्या आपुलकीत ही सगळी अडी निघून गेली. 30 वर्ष पुसली गेली सगळी. अरविंदराव, खरंच सांगतो तुम्हाला, आम्हाला एक मुलगी म्हणून अक्षय आणि श्रेयस या दोघांच्यात मी माझी मुलं बघतो. आणि त्यांच्या बायकांशी मी असं वागेन, असं स्वप्नात देखील मी विचार करू शकत नाहीये. पण हे ज्याने कोणी केले त्याला मी सोडणार नाही. पण तारा आणि पाड्यातल्या मुलींची सुरक्षेची जबाबदारी तर मी प्रशांतवर सोपवली होती. प्रशांत असा फिरेल असं वाटलं नव्हतं. प्रशांतला असा सोडणार नाही. जगातली सगळ्यात वाईट शिक्षा त्याला मिळेल आणि ती मी देईन.